देवाचा हिशोब. किशनपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावाचं नाव किशनपूर का होतं तर त्या गावाच्या बाहेर वेशीच्या जवळ एक टेकडी होती आणि त्या टेकडीवर अतिशय सुंदर श्रीकृष्णाचं मंदिर होतं. मूर्तीही सुंदर होती आणि त्या मूर्तीची पूजा करून त्या देवळाची व्यवस्था ठेवणारे जे पुजारी होते ते अतिशय मनोभावे त्या देवाची पूजा करायचे आणि श्रीकृष्णाला अतिशय छान सजवून ठेवायचे. मंदिराभोवती सुद्धा त्यांनी इतकी सुंदर झाडं लावली होती, फुलांची झाडं लावली होती, वृक्ष लावले होते जेणेकरून ती छोटीशी टेकडी चढून कोणीही भक्त येईल 2 मिनिटं पायरीवर विसावे इतकं ते सुंदर मंदिर होतं. या वेशीच्या बाहेर टेकडीच्या बाजूनी छोटी छोटी गावं होती. कुठे शेळकेवाडी, कुठे बनगरवाडी, अशी ही छोटी गावं होती आणि ह्या गावातून त्या टेकडीपासून जाणारे लोक सहज ती 25 पायऱ्या चढून श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्याशिवाय काही जात नसत. एकदा काय झालं, त्या पायरीवरती राम आणि श्याम नावाचे 2 मित्र बसले. ते दोघेही लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे ते दोघ जण बरोबर व्यवसाय सुद्धा करत असत. त्यामुळे आज आपण किशनपूरमध्ये काय व्यवसाय केला वगैरे गप्पा मारत बसलेले होते आणि तेवढ्यात एक वाटसरू तिथे दर्शनासाठी आला. त्यांनी दर्शन घेतलं. तो शेजारीच 2 मिनिटं त्या पायरीवर टेकला. आता व्यवसायी असल्यामुळे या दोघांनी त्यांची विचारपूस सुरू केली, काय पाहुणं, कुठल्या गावचं. त्यांनी आपल्या गप्पा मारल्या, अजून थोड्या शेती पाणी वगैरे गप्पा झाल्या. तो म्हणाला, चला निघतो, आता अंधार व्हायला लागलाय. बसा हो, जरा 4 घास आमच्या बरोबर खाऊन जा. नको नको, कारभारीत वाट बघत असेल. त्या दोघांनी ऐकलं नाही. त्यातला श्याम जो होता तो म्हणाला, काळजी करू नका, माझ्याकडे 5 भाकरी आहेत. बरोबर मी ठेचाही आणलाय, वांग्याचं भरीतही आहे. राम म्हटला, कशाला काळजी करता, माझ्याकडे 3 भाकरी आहेत आणि बरोबर कारवणी दह्याचा गाडा पण दिलाय. बसा हो, 4 तुकडे खाऊन जा. आता श्यामच्या 5 भाकरी आणि रामच्या 3 भाकरी, 8 भाकरी या तिघांमध्ये वाटायच्या कशा? प्रश्न आला. मग श्याम म्हणला, कशाला विचार करायचा था, प्रत्येक भाकरीचे 3 तुकडे करतो, 8 त्रिक 24 होतील, म्हणजे आपण प्रत्येकाने 8 तुकडे खाऊ. शेवटी ठीक आहे म्हणलं. सगळ्यांच्या श्यामच्या 5 भाकरी, रामच्या 3 भाकरी, त्या प्रत्येक भाकरीचे किती तुकडे झाले? 3 तुकडे झाले आणि प्रत्येकाने 8 तुकडे वाटून खाल्ले. जेवण झालं पण तो वाटसरू उठला. पटकन त्याने खिशात हात घातला आणि 8 सुवर्णाच्या मोहरा श्यामच्या हातात कोंबल्या आणि म्हणाला, राहू दे. अहो नको नको, जेवणाचे पैसे आम्ही घेत नाही, असं काय करताय म्हणेपर्यंत वाटसरू बराबर पायऱ्या उतरला आणि गेला सुद्धा. आता हे काय करायचं? मग श्याम म्हणला, राम तुला 4 ठेव, मला 4. राम म्हणला, तसं नाही करायचं विषय, तुझ्या 5 भाकरी होत्या, माझ्या 3च होत्या, त्यामुळे तुला 5 आणि मी 3च. श्याम म्हणला, अरे लहानपणापासूनच आपण मित्र आहोत, कुठे हिशोब करत बसतो एका मोहरेचा, 4 तुला 4 मला. राम ऐके ना, श्याम ऐके ना. शेवटी 2 जण गेले पुजाऱ्याकडे आणि म्हणाले, गुरुजी आमची एवढी ही समस्या सोडवा. दोघांची भांडणं ऐकून घेतली. त्यांना आश्चर्यच वाटलं. पैशासाठी भावाचा खून होतो, इथे 2 जण दुसऱ्याला एक मोहर जास्त मिळावी म्हणून भांडतात. पुजारी विचार करायला लागतो, काय करावं, कशी नाटणी करावी. पुजारी म्हटलं, कुठल्या गावचं तुम्ही? हो मी इथेच शेळकेवाडीचं आहे. येता का नाही? अहो गुरुजी तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? मग ठीक आहे, असं करा, तुम्ही उद्या या, मी विचार करतो आणि मग वाटणी करतो. 8 मोहरा सुवर्णाच्या हातात घेऊन श्रीकृष्णाच्या पायाशी त्याने ठेवल्या आणि म्हणाला, अशी समस्या आहे, एकाच्या 5 भाकरी, दुसऱ्याच्या 3 भाकरी, कोणाला किती वाटायचे? 4-4 वाटू का 5-3 वाटू? नमस्कार केला, खूप वेळ विचार केला, जेवला आणि पुजारी झोपून गेला. आता डोक्यात सारखा तोच विचार होता. त्यामुळे स्वतः श्रीकृष्ण आल्या आल्या त्यांनी विचारलं, भगवंता माझी समस्या सोडवली का? श्रीकृष्ण म्हणाला, सोडवली. मग सांगा वाटणी कशी करायची?
राम होता ना त्याला एकच मोहर द्यायची आणि श्याम होता ना त्याला 7 मोहरा द्यायच्या. असं म्हटल्यानंतर रोजगारातच पडला तुझ्या वेळ असं काही हिशोब केलं देवाने. हा तेवढा अन्याय. अरे म्हटलं देवा असं ते दिलं ना तर ते त्यांच्या दोघात नाही ते मलाच मारते. तुम्हाला याचा हिशोब सांग. देवाने किती छान हिशोब सांगितला बघा. श्यामच्या 5 भाकरी होत्या. प्रत्येक भाकरीचे 3 तुकडे झाले. 5 तरी 15. त्यांनी स्वतःने किती खाल्ले? 8. दान किती केले? 7. त्यामुळे ज्यांनी 7 दान केले त्याला 7 मोहरा. रामने किती भाकरी होत्या? 3. किती तुकडे झाले? 9. त्यांनी स्वतः किती खाल्ले? 8. दिले किती? त्याला 1